हे बघा हे बघा हे बघा पाटील साहेब हे बघा पाटील साहेब हे बघा नाही 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 असं चालणार नाही असं चालणार नाही असं चालणार नाही 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 तर लक्षवेधी क्रमांक 6 लक्षवेधी क्रमांक 6 कोण आहेत अध्यक्ष महोदय अहो तुम्ही आता प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं ऐका तुम्ही ऐकूनच घ्यायला तयार नाही त्याला काही बोलता येणार नाही तुम्ही बघा पाटील साहेब तुम्ही ऐकून घेणारच नसाल हे बघा तुम्ही ऐकून घेणार नसाल तर त्याला काही इलाज नाही हे बघा तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्यांना उत्तर दिलं हा हा 100% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल जर त्या शेतकऱ्यांचे अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई 100% दिली जाईल आणि सरकार उत्तर घ्या ना हो अभिजीतजी उत्तर अरे घ्या हो ना मग अरे मी दिली जाईल सांगितलं ना मग अरे हो मी दिले बघा मी अर्ज तर केला पाहिजे अरे शेतकऱ्यांनी कमीत कमी नुकसान झालंय माझं हे तर सांगितलं पाहिजे असं नाही करता त्याला प्रोसेस आहे हे बघ अहो त्याला प्रोसेस आहे तुम्ही सांगा तसं कसं चालेल त्याला प्रोसेस आहे अर्ज करावा लागतो नुकसान भरपाई झाली का नाही पंचनामे करतात अधिकारी शेतकरी पंचनामे करतात कृषी अधिकारी पंचनामे करतो आता हे बघा मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की त्यांना उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यांनी अर्ज करावा हे माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या चला लक्षवेधी क्रमांक 6 आहेत का लक्षवेधी क्रमांक 6 पुकारा आपण पुकारा आपण ओ अभिजित पाटील पाटलांच्या बरोबर बैठकीला मी तुम्हाला दोघांना बोलवतो अरे प्रश्न तेवढाच आहे ज्या ज्या लोकांनी इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नसेल मंत्री महोदय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल मंत्री महोदय सन्माननीय सदस्यांना तुम्ही बैठकीला बोलवा आणि त्यांचं जे काही नुकसान आहे शेतकऱ्यांचं एकदा तपासून ते त्यांचे जे सांगत आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे त्यांचं बरोबर आहे आपण त्यांना बैठकीला बोलवा